पोट्टे हा जो वॉटरफॉल दिसू राहिला तुम्हाला, इथं आम्ही आलो त्याच्या आधी तिथं एका जणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, ते आम्हाला काही माहित नव्हतं. मग इथं आल्यानंतर काय झालं ते तुम्हाला पुढे दाखवतो. सर्वात आधी तर सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले 4000 फॉलोअर्स या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल. मागच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं अशा महादेवाच्या पिंडीबद्दल, जिथं आपल्याला असं घासत घासत जा लागते आणि घासत घासत बाहेर आला. तो पार्ट मी अकाउंटवर टाकलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलोही कर. तर आम्ही मस्त धारगडचं दर्शन वगैरे घेऊन सगळं करून निघालो होतो घरी जायला. तेवढ्या मला आदेश फोटोग्राफर दिसले, मी आता आमचे व्हिडिओ घ्या जराशे. या मेळघाटचे सुंदर नजारे पाहत पाहत आम्ही इथं पोहोचलो. इथं पोहोचल्यानंतर जाताच मी खाली वॉटरफॉल पाहिला होता. मी म्हटलं येताना इथं नक्कीच जाऊ. इथं काहीच गर्दी नव्हती. मी म्हटलं चला जाऊन येऊ लवकर. पळत पळत इथं खाली गेलो. खाली गेल्यानंतर मग इथं 1-2 व्हिडिओ काढले आणि आम्हाला या गोष्टीचा अंदाज काहीच नव्हता की थोड्या वेळ आधी इथं काय झालं होतं. इथं येऊन आम्हाला 1-2 मिनिटात झाले होते तर पोलिसवाल्या काकाची शिट्टी वाजली. भाऊ एवढ्या जोड्यात शिवे दिल्या आम्हाला, लवकर बाहेर निघा म्हणे. आम्ही कसं तरी पळत पळत वर आलो गाडीजवळ. मग वर आल्यानंतर आम्हाला समजलं इथं थोड्या वेळ आधीच एका जणाचा बुडून मृत्यू झाला. अक्षरशः त्याचा बुटही तिथं पडलेलाच होता. ते आमचं काही लक्ष नाही आलं. नंतर व्हिडिओत मी पाहिलं तर आम्हाला दिसला. पोट्टे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एकच तात्पर्य आहे, जरी तुम्हाला छोटं दिसत असेल तरी इथं भाऊ कपारी बनलेले आहेत. तुम्हाला जर पोई नाही येत असलं तरी भाऊ इथं फसून डुबते एखादा माणूस. इथं येताना नक्की लक्ष द्या आणि आपल्या जीवाची काळजी घ्या. मग जाता आता झालं आपल्याला अंधार, थंडी वाजत आहे. मग तोंडाले बांधलं मस्तपैकी घरी आलो. घरी आल्यानंतर मग आजची होती रक्षाबंधन. सगळ्या बहिणी वाट पाहू राहिल्या राखी बांधण्यासाठी. मग मस्त राखी वगैरे बांधून घेतली सगळ्यांपासून. आणि काही इच्छा तर नव्हती पण थोडंसं खाऊन घेतलं, आजी बोलत होती म्हणून. आणि झोपता झोपता मेळघाटच्या सुंदर नजारांचा विचार तर येतच होता आणि एका साईडला त्या बुडालेल्या मुलाच्या परिवाराचा विचार येत होता. आणि विचार करत करत मला कधी झोप लागली ते कळालंच नाही. चला पोट्टे ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की कर.